आजचा आपला विषय खूपच आकर्षक आहे, मेंदूची शक्ती वाढवणे. हं, आपल्याकडे प्राध्यापक सुभाष जगताप हं. यांचं काही साहित्य आहे, ज्यात मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी काही पारंपरिक आणि काही अपारंपरिक पद्धती सांगितल्या आहेत. बरोबर आहे. आणि त्यात एक दावा तर असा आहे की फक्त काही मिनिटात स्मरणशक्ती वाढवता येते. हो, आणि हा दावा ऐकल्यावर साहजिकच मनात येतं की हे कसं शक्य आहे. अगदी. पण याच दाव्याच्या मुळाशी जाण्यासाठी आज आपण इथे आहोत. म्हणजे प्राध्यापक जगताप यांचं साहित्य आपल्याला नेहमीच्या उपायांपलीकडे घेऊन जातं. हो, म्हणजे व्यायाम आणि आहार याच्या पलीकडे. तर आज आपलं ध्येय आहे की मेंदूची रचना समजून घेणे आणि मग ॲक्युप्रेशर आणि मुद्रा यांसारख्या सोप्या पण कमी ज्ञात असलेलं. कमी ज्ञात असलेल्या तंत्रांमागे काय विचार आहे हे पाहणे. बघूया या शॉर्टकट्समध्ये खरंच काही तथ्य आहे का. चला तर मग सुरुवात करूया. पाहूया की आपल्या शरीराच्या या सुपर कॉम्प्युटरला आपण अधिक चांगल्या प्रकारे कसं वापरू शकतो. ठीक आहे, चला तर मग हे सविस्तरपणे पाहूया. या सगळ्या हॅक्सबद्दल जाणून घेण्याआधी आपण ज्या अवयवाबद्दल बोलतोय म्हणजे मेंदू, तो नक्की काय आहे. साहित्यात म्हटलंय की त्याचं वजन साधारण 1361 ग्रॅम असतं. हो, साधारण 3 पाऊंड. पण वजनापलीकडे तो काय आहे, म्हणजे एक मांसल गोळाच ना. वरवर पाहता तसंच वाटेल, पण तसं नाहीये. विचार करा की आपला मेंदू म्हणजे एका मोठ्या कंपनीचं हेडक्वार्टर आहे. अच्छा, हेडक्वार्टर. हो, आणि या कंपनीचा एक सीईओ आहे, एक 24 तास चालणारा IT आणि सिक्युरिटी विभाग आहे, आणि एक ऑपरेशन्स मॅनेजर आहे जो सगळ्यांमध्ये समन्वय साधतो. वा, ही कल्पना तर खूपच छान आहे. म्हणजे हे वेगवेगळे विभाग कोणते. तर जो सीईओ आहे तो म्हणजे सेरेब्रम. हा मेंदूचा सर्वात मोठा आणि पुढचा भाग. ओके, सेरेब्रम. आपण जे काही विचार करतो, नवीन काहीतरी शिकतो, गणिताचं कोडं सोडवतो, हे सगळे मोठे आणि महत्त्वाचे निर्णय हा सीईओच घेतो. आपल्या व्यक्तिमत्वाचा तोच मुख्य आधार आहे. ओके, म्हणजे सेरिब्रम हा बॉस आहे. मग तो IT आणि सिक्युरिटी विभाग कोणता, जो 24 तास काम करतो. तो आहे ब्रेन स्टेम. हा मेंदूचा खालचा भाग जो थेट पाठीच्या कणाला जोडलेला असतो. अच्छा. आपण झोपेत असतानाही आपला श्वास चालू असतो, हृदयाचे ठोके नियमित सुरू असतात, रक्तदाब नियंत्रणात असतो. हो, ह्या सगळ्या ऑटोमॅटिक क्रिया. अगदी. या सगळ्या अत्यावश्यक गोष्टी ज्यांच्याशिवाय आपलं चालणारच नाही, ते हा विभाग सांभाळतो. तो कधीच सुट्टी घेत नाही. आणि तो ऑपरेशन्स मॅनेजर, जो सगळ्यांमध्ये समन्वय साधतो. तो आहे सेरिबेलम, ज्याला लहान मेंदू असंही म्हणतात. तो मेंदूच्या मागच्या बाजूला असतो. लहान मेंदू. हो, त्याचं काम कमालीचं आहे. म्हणजे गाडी चालवताना एकाच वेळी क्लच, ब्रेक, ॲक्सिलरेटर वापरणं, आरशात पाहणं, किंवा क्रिकेट खेळताना धावत जाऊन कॅच पकडणं. तेव्हा शरीराच्या शेकडो स्नायूंमध्ये जो अचूक समन्वय लागतो, तो हा ऑपरेशन्स मॅनेजर म्हणजेच सेरिबेलम साधतो. म्हणजे हा एक प्रकारे शरीराचा ऑटोपायलट झाला. अगदी बरोबर. परफेक्ट शब्द आहे, तो ऑटोपायलटच आहे. ही रूपकं वापरल्यामुळे मेंदूची रचना एकदम स्पष्ट झाली. पण या सगळ्या तांत्रिक बाबींव्यतिरिक्त मेंदूचं आरोग्य आपल्या दैनंदिन जीवनासाठी, म्हणजे विशेषतः आपल्या भावनांसाठी इतकं महत्त्वाचं का आहे. अगदी योग्य मुद्दा आहे हा. कारण अनेकदा तणावाखाली असताना आपण गोष्टी विसरतो. बरोबर. याचं कारण म्हणजे मेंदूतील भावनिक केंद्र. यात अमिग्डाला आणि हिप्पोकॅम्पस सारखे भाग येतात. अमिग्डाला हा आपल्या भावनांचा अलार्म सिस्टम आहे. अलार्म सिस्टम. हो, भीती, राग, आनंद या तीव्र भावना इथेच तयार होतात. आणि हिप्पोकॅम्पस हा आपल्या आठवणींचा सेव्ह बटन आहे. अच्छा, म्हणजे परीक्षेच्या वेळी सगळं वाचलेलं असूनही ऐनवेळी काहीच आठवत नाही, यामागे या दोन भागांचा काही संबंध आहे का. नक्कीच आहे. जेव्हा आपण खूप तणावाखाली असतो तेव्हा अमिग्डाला हाय अलर्टवर जातो. तो शरीराला लढा किंवा पळा मोडमध्ये टाकतो. फाईट ऑर फ्लाईट मोड. बरोबर. यामुळे हिप्पोकॅम्पसचं काम म्हणजे आठवणी सेव्ह करण्याचं किंवा परत मिळवण्याचं काम तात्पुरतं थांबतं. आणि म्हणूनच तणावाखाली आपला मेंदू पूर्णपणे ब्लँक होतो. अगदी ब्लँक होतो. निरोगी मेंदू म्हणजे या भावनिक केंद्रांवर अधिक चांगलं नियंत्रण, ज्यामुळे आपण शांत राहून योग्य निर्णय घेऊ शकतो. वाव. म्हणजे मेंदूला निरोगी ठेवणं म्हणजे फक्त अल्झायमर सारख्या आजारांपासून दूर राहणं नाही, तर आपलं रोजचं भावनिक आणि मानसिक संतुलन चांगलं ठेवणं आहे. अगदी बरोबर. हे खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, तर मेंदूला निरोगी ठेवण्यासाठी व्यायाम, चांगला आहार आणि पुरेशी झोप हे उपाय तर सर्वांनाच माहीत आहेत. हो,
हे झाले दीर्घकालीन उपाय. पण प्राध्यापक जगताप यांच्या साहित्यात आजच्या धावपळीच्या जीवनासाठी काही शॉर्टकट किंवा लाईफ हॅक्स दिल्या आहेत का? हो, आणि इथेच ही चर्चा अधिक रंजक होते. इथे ॲक्युप्रेशर आणि मुद्रा यांसारख्या पद्धतींचा उल्लेख येतो ज्यांना रोज वेळ मिळत नाही त्यांच्यासाठी. ॲक्युप्रेशर म्हणजे शरीरावरच्या काही विशिष्ट बिंदूंवर दाब देणे. मी याबद्दल ऐकलं आहे, पण मला थोडी शंका आहे. म्हणजे माझ्या कपाळावर दाबल्याने माझी स्मरणशक्ती खरंच कशी काय वाढू शकते, हे ऐकायला थोडं विचित्र वाटतं. तुमची शंका अगदी स्वाभाविक आहे. यामागे तुम्ही दाब देताच आईन्स्टाईन बनाल असा विचार नाहीये. अच्छा. ॲक्युप्रेशरचं मूळ तत्व असं आहे की शरीरातील काही विशिष्ट बिंदूंवर दाब दिल्याने त्या भागातील रक्ताभिसरण सुधारतं. यामुळे काय होतं की मेंदूपर्यंत ऑक्सिजन आणि पोषक तत्वांचा पुरवठा वाढतो. ओके. जसा आपण एखाद्या सुस्त कम्प्युटरला रिस्टार्ट करतो, तसाच हा एक प्रकारे मेंदूला रिफ्रेश करण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे मेंदूला जागं करण्यासारखं आहे. चला तर मग यातील काही महत्वाचे पॉइंट्स पाहूया. पहिला सांगितला आहे तो म्हणजे थर्ड आय पॉइंट, जो दोन्ही भुवयांच्या मध्ये असतो. हो, हा सर्वात सोपा आणि प्रभावी पॉइंट मानला जातो. दोन्ही भुवयांच्या मधोमध असलेल्या बिंदूवर साधारण 2 ते 3 मिनिटांसाठी. 2 ते 3 मिनिटं? हो, आणि प्रत्येक सेकंदाला दाबायचं आणि सोडायचं. अच्छा, म्हणजे खूप वेगाने. अगदी. म्हणजे 3 मिनिटात साधारण 180 वेळा. हे रोज सकाळी केल्याने दिवसभर आळस दूर होतो आणि स्मरणशक्तीला चालना मिळते असा दावा या साहित्यात केला आहे. 3 मिनिटात 180 वेळा? ही बऱ्यापैकी वेगवान क्रिया आहे. सकाळी उठल्यावर बेडवर बसल्या बसल्या करायला हरकत नाही. बरोबर. दुसरा एक पॉइंट आहे सन पॉइंट किंवा टेम्पल पॉइंट. अरे हो, हा तर आपला सर्वांचा परिचयाचा पॉइंट. जेव्हा आपल्याला डोकेदुखी जाणवते तेव्हा आपण नकळतपणे आपल्या कपाळाच्या दोन्ही बाजूला हो, आपण दाबतोच तिथे. कान आणि डोळ्यांच्या मध्ये असलेल्या मऊ भागावर दाब देतो. तोच हा सन पॉइंट आहे. खरंच की मी हे नेहमी करते. मला माहीत नव्हते की याला सन पॉइंट म्हणतात आणि हे ॲक्युप्रेशर आहे. बरोबर. या साहित्यात म्हटलं आहे की या पॉइंटवर 3 मिनिटं घड्याळाच्या दिशेने गोलाकार मसाज केल्याने एकाग्रता लेझरसारखी तीक्ष्ण होते. आता हे ऐकताना कोणीही हे करून बघू शकतं? नक्कीच. आपल्या दोन्ही हातांच्या बोटांनी या पॉइंटवर हलका मसाज करून बघा. कसं शांत आणि रिलॅक्स वाटतंय. मी तर आत्ताच करून बघतेय आणि खरंच एक प्रकारचा दिलासा मिळतोय. ठीक आहे. आणि तिसरा एक पॉइंट आहे बिलो थंब पॉइंट, जो अंगठ्याच्या अगदी खाली तळहातावर असतो. याचं काय महत्व आहे? पहिले 2 पॉइंट जसे मानसिक तीक्ष्णतेसाठी होते, तसा हा पॉइंट शारीरिक आरोग्यासाठी महत्वाचा मानला गेलाय. अंगठ्याच्या खाली तळहाताच्या मांसल भागावर हो. दिवसातून 180 वेळा दाब दिल्यास पाठीचा कणा, छाती किंवा पोटाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो, असं या साहित्यात म्हटलंय. अच्छा. कारण निरोगी शरीरातच निरोगी मन वास करतं, नाही का? बरोबर. म्हणजे हे 3 पॉइंट्स म्हणजे एक प्रकारे मानसिक आणि शारीरिक आरोग्याचं एक छोटं पॅकेज आहे. पण ॲक्युप्रेशरमध्ये तरी शारीरिक दाब आहे, पण या साहित्यात मुद्रा नावाच्या एका गोष्टीचाही उल्लेख आहे. हो, मुद्रा. 1 मिनिट थांबा. फक्त बोटं एकमेकांना टेकून राग, भीती आणि तणाव कमी होऊ शकतो, हे ऐकायला थोडं अति वाटत नाही का? यामागे काही शास्त्रीय आधार आहे की हा केवळ एक मानसिक अनुभव आहे? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. याला जादूसारखं पाहण्याऐवजी एक प्रकारचं न्यूरो हॅकिंग म्हणून पाहता येईल. न्यूरो हॅकिंग? हो. आपल्या हातांच्या बोटांमध्ये हजारो नसा असतात, ज्या थेट मेंदूशी जोडलेल्या असतात. मुद्रांच्या माध्यमातून आपण एक प्रकारे मेंदूला विशिष्ट संकेत पाठवत असतो. अच्छा. ही एक शारीरिक क्रिया आहे जी मानसिक स्थितीवर परिणाम करते. हा केवळ मानसिक अनुभव नाही, तर तो शरीर आणि मनाला जोडण्याचा एक मार्ग आहे. ओके, या दृष्टिकोनातून पाहिल्यावर थोडं पटतंय. चला तर मग पहिली मुद्रा पाहूया, ज्ञान मुद्रा. ज्ञान मुद्रा ही कदाचित सर्वात प्रसिद्ध मुद्रा आहे. आपण अनेकदा ध्यान करणाऱ्या लोकांच्या चित्रांमध्ये ही मुद्रा पाहतो. हो, बरोबर. यासाठी अंगठ्याचं टोक आणि तर्जनीचं म्हणजे पहिलं बोट याचं टोक एकमेकांना हळुवारपणे जोडायचं आणि बाकीची 3 बोटं सरळ ठेवायची आहेत. आणि मग डोळे मिटून 5 मिनिटं शांत बसायचं. यावेळी आपलं पूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करायचं. अशी कल्पना करायची की श्वास घेताना शरीरात सकारात्मक ऊर्जा भरली जात आहे. आणि याचे फायदे काय सांगितले आहेत? विशेषतः विद्यार्थ्यांसाठी याचा कसा उपयोग होऊ शकतो? साहित्यानुसार ज्ञानमुद्रेमुळे मनाची ग्रहण शक्ती वाढते. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी हे खूप फायदेशीर आहे. त्यांची एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढते. ज्यांना रात्री शांत झोप लागत नाही
त्यांच्यासाठी निद्रानाशाचा त्रास कमी होतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राग, भीती, तणाव यांसारख्या भावनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी मदत होते. परीक्षेच्या आधी 10 मिनिटं ही मुद्रा केल्यास मन शांत होण्यास नक्कीच मदत होऊ शकते. हे तर ध्यानासारखंच वाटतंय, पण अधिक सोप्या आणि सुटसुटीत स्वरूपात. आता दुसरी मुद्रा आहे वायुमुद्रा. ती ज्ञानमुद्रेपेक्षा वेगळी कशी आहे? वायुमुद्रा करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. यासाठी तर्जनी म्हणजे पहिलं बोट वाकवून तिच्या पहिल्या पेरावर अंगठा ठेवायचा आहे. ओके. या मुद्रेचं वैशिष्ट्य म्हणजे ही तुम्ही कुठेही कधीही करू शकता. अगदी ऑफिसमध्ये, मीटिंगमध्ये बसल्या बसल्या किंवा प्रवास करताना सुद्धा. म्हणजे यासाठी शांत ठिकाणी बसायची गरज नाही? नाही, डोळे मिटण्याची ही गरज नाही असं साहित्यात म्हटलं आहे. ही आजच्या जीवनशैलीसाठी बनवलेली मुद्रा आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे ही ऑन द गो मुद्रा आहे. मग एखादा महत्वाचा प्रेझेंटेशनच्या आधी किंवा बॉसशी बोलण्यापूर्वी तणाव आला असेल तर ही मुद्रा खुर्चीखाली हात ठेवून करता येईल का? अगदी बरोबर. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तणाव आणि चिंता कमी करणे. अशा क्षणी ही मुद्रा केल्यास मनात शांतता येते आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. अच्छा. याशिवाय एक रंजक फायदा सांगितला आहे, तो म्हणजे दररोज सकाळी 3 मिनिटं ही मुद्रा केल्यास शरीरातील वायू तत्व संतुलित होतं, ज्यामुळे त्वचेतील हायड्रेशन वाढून चेहऱ्यावर चमक येते. म्हणजे मानसिक शांततेसोबतच शारीरिक सौंदर्य वाढवण्यासाठीही याचा उपयोग होऊ शकतो, असं हे साहित्य सुचवतं. हो, या सगळ्या तंत्रांमध्ये एक समान धागा दिसतोय, शरीर आणि मनाचं अतूट नातं. हो. या साहित्याचा कल हाच आहे की शरीर आणि मन ही 2 वेगळी बेटं नाहीत, तर एकाच भूभागाचे 2 किनारे आहेत. छोट्या शारीरिक क्रियांमधून मोठे मानसिक आणि भावनिक बदल घडवता येतात, हाच यामागील मुख्य विचार आहे. तर आज आपण प्राध्यापक सुभाष जगताप यांच्या साहित्याच्या आधारे मेंदूच्या रचनेपासून ते ॲक्युप्रेशर आणि मुद्रा यांसारख्या सोप्या तंत्रांपर्यंत एक मोठा प्रवास केला. हां, आपण पाहिलं की मेंदू हा सीईओ, आयटी विभाग आणि ऑपरेशन्स मॅनेजर असलेला एका कंपनीसारखा आहे, जो आपल्या प्रत्येक शारीरिक आणि मानसिक क्रियेवर नियंत्रण ठेवतो. आणि आपण हेही पाहिलं की या हेडक्वार्टरला निरोगी ठेवण्यासाठी फक्त व्यायाम किंवा आहारच नाही, तर भुवयांच्या मध्ये दाबण्यासारखे ॲक्युप्रेशर पॉइंट्स हो. किंवा ज्ञान आणि वायुमुद्रेसारखी बोटांची विशिष्ट रचनाही प्रभावी ठरू शकते. आणि या पद्धती व्यस्त जीवनातही सहजपणे करता येण्यासारख्या आहेत. या सगळ्याचा अर्थ असा की आपल्या व्यस्त जीवनातही मानसिक आणि शारीरिक आरोग्य जपण्यासाठी काही सोप्या आणि प्रभावी पद्धती उपलब्ध आहेत, ज्यासाठी आपल्याला खूप वेळ किंवा तयारी करण्याची गरज नाही. बरोबर. त्या आपल्या हाताशीच आहेत, अगदी आपल्या बोटांच्या टोकावर. अगदी बरोबर. आणि या चर्चेतून एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो, ज्यावर आपले श्रोते विचार करू शकतात. आपल्या कपाळावर दाबण्यासारखी किंवा हाताची बोटं विशिष्ट स्थितीत ठेवण्यासारखी एखादी साधी भौतिक क्रिया आपल्या एकाग्रता, शांतता आणि स्मरणशक्ती यांसारख्या अत्यंत गुंतागुंतीच्या आणि अभौतिक मानसिक अवस्थांवर कसा काय परिणाम करू शकते? खरंय. हे आपल्याला शरीर आणि मनाच्या त्या अदृश्य नात्याबद्दल अधिक खोलवर विचार करायला प्रवृत्त करतं, ज्याचा शोध विज्ञान आजही घेत आहे.